तिच्या अंगावर असंख्य वेदना केल्या, तिच्या गुप्तांगात चाकू घालून टरा 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 फाडलं माय. टाचणी भऱ्याची सुद्धा जागा तिच्या शरीरावर राहिली नाही. आणि एवढं सोडमाय एवढ्यानं स्वास्थ्य नाही तर गोट्यानं ठेचू 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 त्या पोरीला मारलं. काय हृदय असेल त्या पोरी, काय वेदना असेल त्या पोरीच्या, काय वेदना असेल त्या पोरीच्या मायच्या हृदयाचा विचार करा. तुमच्या पोरीला जर कोणी आव जरी म्हणलं तरी तुमच्या डोळ्यातून पाणी येते. त्याला कॉलर पकडून मारू का, त्याच्या घरात घुसून मारू का, त्याचे दोन्ही चिवळे तोडून मारू का. आता विचार येते त्या पोरीच्या मायच्या काय हृदय असेल, त्या पोरीच्या बापाचं हृदय का असेल. सांग भगवान श्रीकृष्ण. ज्यावेळेस द्रौपदीला भर सभेत दुर्योधनाने तिची साडी पुरवली कोडली तर तिने तुला तुझी बहीण सख्य तुझी बहीण आणि या जगातल्या सर्व पोरीवर आता अन्याय होत आहे. म्हणून प्रश्न आमचा सांग, कधी येशील मनमोहना. खोटे गुंतला द्वारकेच्या राया, खोटे गुंतला द्वारकेच्या राया, गुंतला द्वारकेच्या राया, गुंतला द्वारकेच्या राया. वेळ का सताया सांग ना आता कुठं गुच्छ आहे का नित्य कारणच देत, कारणच देशील का आम्हाला. नाही मी इथं होतो तिथं होतो हे कारण देणं जेव्हा भगवंता तुला शोभत नाही. हे लुचाड माणसाचे लक्षण आहे, हे लबाड माणसाचे लक्षण आहे, हे अनैतिक माणसाचे लक्षण आहे. काल बोलता बोलता हे गोष्ट सांगितली. खरंच ज्ञान म्हणजे काय, खरंच ज्ञान म्हणजे काय, जबाबदारीने वागणं म्हणजे बरोबर आहे. बरोबर आहे का. खरंच ज्ञान म्हणजे काय, जबाबदारीने वागणं म्हणजे खरंच ज्ञान. खरंच ज्ञान म्हणजे काय, समजदारीने वागणं म्हणजे खरंच ज्ञान. आणि तिसरं खरंच ज्ञान म्हणजे काय, इमानदारीने जगणं म्हणजे खरंच ज्ञान. मग या गोष्टी देवाला लागू होत नाही का. हे माणसं हे जबाबदारीने वागून नाही राहिले, हे इमानदारीने वागून नाही राहिले, हे समजदारीने वागून नाही राहिले. म्हणून आम्हाला देवाला हात आहे, हाग आहे. देवा शरण येतो रे तुले, दंडवत करतो देवा. ऐक ना कधी येशी ना मनमोहना पाहण्या भारत बापूला. काय काळ होता देवा तुझा, काय काळ होता रे देवा तुझा, काय तुझी बासरी वाजत होती. मधुर तुझी बासुरी, मधुर तुझी बासुरी, करी प्रसन्न मना, करी प्रसन्न मना. भारत फुला भारत फुला भारत फुला कधी शील मन मोहना, कधी शील मन मोहना. भारत भारत या मेसेज काही मला आजचाच नाही. देवाने हा प्रश्न आजचाच नाही आहे. तुम्हाला वाटतं तुमच्या गावात प्रश्न आहे का.
असा हजार वयास पिटवून असा अनेक विचार पिटावून असा अनेक धर्म पिटावून मी देवा